वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. हिरवीगार झाडे आपल्या घराच्या आसपासची सकारात्मकता आणि सौंदर्य वाढवण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक झाडे हवी असतात, जी हवा स्वच्छ करण्याचं काम करतात आणि आश्चर्यकारक फायदे देखील देतात. तेच नाही, आपल्या घराच्या सभोवतालची झाडे देखील आपल्या घरातील सकारात्मकतेत भर घालू शकतात आणि देवी लक्ष्मी देखील प्रसन्न राहते. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या आसपास आपण कोणती झाडे लावली पाहिजे, त्यामुळे आपल्या घराला फायदा होतो, देवी लक्ष्मी प्रसन्न राहते, घरात सकारात्मकता नांदते आणि घरात कसलीही कमी पडत नाही, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या घराच्या आसपास घराच्या सभोवताली आपण कोणती वृक्ष झाडे लावली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पहिलं आहे ते म्हणजे बांबूचं झाड. वास्तुशास्त्रानुसार बांबू आपल्या घरात आनंद, सौभाग्य, कीर्ती, शांती आणि संपत्ती आणते. हे झाड आपण घराच्या आसपास किंवा ऑफिसच्या डेस्कवर देखील छोट्याशा कुंडीमध्ये लावू शकतो. दुसरं आहे कडुलिंबाचं झाड. कडुलिंब ही एक औषधी वनस्पती आहे. ही एक अशी वनस्पती आहे की ज्यामध्ये चांगली ऊर्जा, स्वच्छ हवा, आरोग्य उपचार या गुणधर्मांमुळे ही वनस्पती खूप लोकप्रिय आहे. कडुलिंबाचे खूप फायदे आहेत. वास्तुशास्त्रानुसार कडुलिंब आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात असलं पाहिजे. कडुलिंबामुळे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन पुरवठा व्हायला मदत होते. त्याचबरोबर कडुलिंबामुळे आपल्या घरात वातावरण देखील थंड राहतं. कडुलिंबाच्या तुम्ही सावलीत बसून बघा, एकदम आपल्याला थंडगार वाटतं. त्यामुळे आपल्या घराच्या वायव्य दिशेला नक्कीच कडुलिंबाचं झाड असलं पाहिजे. पुढची तिसरी वनस्पती आहे ती म्हणजे मनी प्लांट. मनी प्लांट आजकाल आपल्याला खूप साऱ्या लोकांच्या घरांमध्ये बघायला मिळतो. वास्तुशास्त्रानुसार घरासमोरच्या आग्नेय कोपऱ्यात मनी प्लांट जर आपण लावला तर ते भाग्य वाहणारं मानलं जातं. समजा तुम्ही घरात बाटलीमध्ये लावलेला असेल, कुंडीमध्ये लावलेला असेल, तर तो आपण आग्नेय कोपऱ्यात ठेवायचा असतो. पुढची वनस्पती आहे ती म्हणजे लव्हेंडर प्लांट. लव्हेंडर प्लांट त्याच्या सुगंधासाठी प्रसिद्ध आहे आणि तणाव कमी करण्यासाठी ही वनस्पती मदत करते. हे आंतरिक सुसंवाद वाढवते आणि अंतर्गत राक्षसांना मारण्यास मदत करते. ही एक वास्तू वनस्पती आहे. सकारात्मक स्पंदने खेचते आणि नकारात्मकता, निगेटिव्हिटी शोषून घ्यायला मदत करत असते. पुढची वनस्पती आहे ती म्हणजे लिली. पीस लिली वनस्पती हे प्रेम आणि सुसंवादाचं प्रतीक आहे. हे एक छोटंसं वृक्ष असतं. हे लिलीचं झाड तुम्ही जर बेडरूममध्ये ठेवलं तर तुमची झोपेची पद्धत सुधारू शकते. तुम्हाला आरामदायी झोप येईल. वाईट स्वप्ने जर पडत असतील तर ती दूर होतील आणि निद्रानाश तुमचा वारंवार होत असेल तर तुम्ही बेडरूममध्ये नक्कीच लिलीचं रोप एका कुंडीत ठेवून बघा. नक्कीच तुम्हाला विश्रांतीचा अनुभव मिळेल, आरामदायी वाटेल. त्यानंतर स्नेक प्लांट. वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लांट हा सकारात्मक ऊर्जेचा एक मोठा स्रोत आहे. तो आपल्या घरात खिडकीजवळ आपण ठेवायचा असतो. त्यामुळे ऑक्सिजन प्रवाह नीट होतो, शुद्ध ऑक्सिजन घरात पुरतो आणि आपल्या घरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण करायला मदत करतो. असं मानलं जातं की ही वनस्पती जर खोलीमध्ये काही विषारी जीवजंतू पसरलेले असतील तर ते शोषून घेते. त्यानंतर पुढची वनस्पती आहे तुळस. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र स्थान आहे. आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन असतं किंवा गॅलरीमध्ये असतं आणि कुटुंबातील सदस्य त्या तुळशीला वारंवार सुशोभित देखील करत असतं. आपण तुळशीला पूजनीय स्थान दिलेलं आहे. तुळशीचं रोप आपल्या घरात ठेवणं खूप शुभ असतं, फायदेशीर असतं आणि तुळशीचे पानं देखील मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करत असतात. त्यामुळे तुळशीचा देखील आपल्या घराभोवती असण्याचा खूप मोठा फायदा आहे. आपल्या अंगणात तुळशी वृंदावन असेल तर देवी लक्ष्मी देखील प्रसन्न राहते. त्यानंतर पुढची वनस्पती आहे ते म्हणजे अशोकाचे झाड.
अशोकाचं झाड दुःख दूर करायला मदत करते, ज्यामुळे समृद्धी येते, वातावरण देखील प्रसन्न राहते. त्यामुळे अशोकाची वनस्पती आहे ती आपल्या घराच्या समोरच असली पाहिजे. म्हणजे आपल्या घरापुढचा जो वरांड्याचा भाग आपण म्हणतो, त्या वरांड्याच्या भागातच अशोकाचे झाड असलं पाहिजे. अशोकाच्या झाडामुळे देखील वातावरण प्रसन्न राहते बघा. बऱ्याच शाळांमध्ये, कॉलेजांमध्ये वरांड्यात अशोकाचं झाड लावलेलं असतं. त्यामुळे शाळा कॉलेजांमध्ये देखील असं शांत आणि प्रसन्न वातावरण अनुभवायला आपल्याला मिळतं. अशोकाची वनस्पती ऑक्सिजनचा एक उत्तम स्रोत आहे. अशोकाच्या वनस्पतीमुळे, अशोकाच्या झाडामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत असतो. केळीचं झाड देखील आपल्या घराच्या आसपास असलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार घरासाठी सर्वोत्तम वनस्पतींपैकी एक मानलं जाणारं वनस्पती म्हणजे केळीचं झाड. केळीचं झाड हे अत्यंत पवित्र आणि पूजनीय आहे. वास्तुशास्त्रानुसार केळीचं रोप घरगुती वास्तूसाठी सर्वोत्तम आहे, कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. भगवान विष्णूंचं प्रतीक ते आहे आणि गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो. बऱ्याचदा लोक भगवान विष्णूसोबतच केळीच्या रोपाची देखील प्रार्थना करत असतात. म्हणून झाडांसाठी वास्तुशास्त्रानुसार घरासाठी सर्वात शुभ आणि सर्वोत्तम वनस्पतींपैकी केळीला मानलं जातं. वास्तूनुसार झाडांसाठी घराच्या ईशान्य दिशेला आपण केळीचं रोप लावलं पाहिजे. चमेलीचं रोप देखील आपल्या घराच्या आसपास असलं पाहिजे, कारण चमेलीच्या वनस्पतींमध्ये एक सुखद वास असतो, जो काही सेकंदात सकारात्मकता वाढवतो. या वनस्पतींचे इतर फायदे म्हणजे चिंता आणि तणाव कमी करायला मदत करते, शांत झोप आणते. वास्तुशास्त्रानुसार चमेलीची वनस्पती सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात आकर्षित करते आणि नातेसंबंध, प्रेम वाढवायला मदत करते. घराच्या दक्षिण दिशेला आपण हे रोप लावलं पाहिजे. पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला देखील आपण हे रोप लावू शकतो. चमेलीच्या झाडामुळे आपल्या घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते. पुढची वनस्पती आहे कोरफड. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराजवळ कोरफड लावणं हे देखील अत्यंत फायदेशीर आहे. तुम्ही कुंडीत देखील ही वनस्पती लावून आपल्या घरामध्ये ठेवू शकतात. त्यामुळे आपल्या घरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. घरातील आनंद आणि समृद्धी देखील वाढायला मदत होते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी कोरफडीचं रोप नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला आपण ठेवलं पाहिजे. कोरफडीचे अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत, त्यामुळे बऱ्याच आजारांवरती घरगुती इलाज करण्यासाठी, घरगुती उपाय करण्यासाठी कोरफड वापरात येते. म्हणून कोरफड आपण आपल्या घराजवळ लावलीच पाहिजे. जास्वंदाचं झाड देखील आपल्या घराजवळ असलं पाहिजे. ही एक सर्वोत्तम वनस्पतींपैकी एक वनस्पती आहे, कारण ती सकारात्मकता आणि उत्साही ऊर्जा पसरण्यात मदत करते. ही वनस्पती आपण घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावू शकतो. मंगळ दोषाचा प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम देखील या जास्वंदाच्या वनस्पतीमुळे दूर होतो. त्यामुळे आपल्या घराजवळ जास्वंदाचं झाड असलंच पाहिजे. त्याचबरोबर नारळाचं झाड, झेंडूचं झाड, आंब्याचं झाड यांच्यासारखे झाडं देखील आपल्या घराच्या आसपास असली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार हे झाडं देखील आपल्या घरात सकारात्मकता आणते, घरातील वातावरण प्रसन्न राहते. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे देवी लक्ष्मी देखील प्रसन्न राहते. आपल्या घरात जे काही पैशांच्या समस्या असतात, सततचे वादविवाद असतात, ते देखील नष्ट व्हायला मदत होते. त्यामुळे ह्या ज्या वनस्पती सांगितल्या त्या आपल्या घराजवळ असायलाच पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार या वनस्पती आपल्या घराजवळ असणं खूप फायदेशीर ठरत असतात. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या घराजवळ या वनस्पती आहे का किंवा कोणत्या कोणत्या वनस्पती आहे ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.